लोकसभा निवडणुकीमध्ये जर 400 पार संख्या मिळाली असती तर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं, असं वक्तव्य करून भाजपचे आमदार टी राजा यांनी आता नवा वाद सुरू केलाय. पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट. अगर इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता मेरे मित्रों. विरोधकांच्या अपप्रचारानं आम्ही पराभूत झालो म्हणून भाजप नेते कारण देत आहेत. संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. मात्र दुसरीकडे जर यंदा 400 खासदार जिंकले असते तर भारत हिंदू राष्ट्र बनलं असतं, असं विधान भाजपच्याच आमदारानं केलंय. इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता मेरे मित्रों. टी राजा हे तेलंगणातले भाजपचे आमदार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात लँड जिहाद, लव जिहाद वरून हिंदू आक्रोश मोर्चा ते काढतायत. त्यापैकी काही मोर्चांना भाजपचे नेतेही उपस्थित राहिलेत. त्याच टी राजांनी भिवंडीतल्या पडघ्यात आयोजित धर्मसभेत केलेल्या विधानानं भाजप नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता मेरे मित्रों. हिंदू राष्ट्र घोषित हो जाता. अरे आज हम डंके की चोट पर कहते हैं, हम हिंदू अगर इकट्ठा हो जाए तो हिंदू राष्ट्र बनेगा, ये हम चीख चीख के कह रहे थे. लेकिन आज नहीं लगता है हमें कि हम हमारे भारत को हिंदू राष्ट्र घोषित कर सकते हैं. अब नहीं लगता है मेरे मित्रों. भाजपचे आमदार आहेत टी राजा, त्यांनी भिवंडीमध्ये वक्तव्य केलं आहे. भाजप जर 400 पार झालं असतं तर हिंदू राष्ट्र झालं असतं. नाही, मला आता हे मी वक्तव्य ऐकलं नाही. ते वक्तव्य नीट समजून घेतो आणि त्यावर नंतर भाष्य त्या ठिकाणी करेन. 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असतात तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही. टी राजाचा अभ्यास थोडा कमी आहे, त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा. संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट, इट्स कॉल इंडिया. भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, ते संविधान संमत आहे. टी राजांचं नाव प्रक्षोभक विधानांसाठी अग्रस्थानी आहे. अशाच एका विधानामुळे 2022 मध्ये भाजपनं त्यांचं निलंबनही केलं होतं. वाद शांत झाल्यानंतर काही महिन्यांनी भाजपनं त्यांचं निलंबन रद्द केलं. निलंबन रद्द झाल्यानंतरच्या काळात टी राजांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चे काढले गेले. राज्यात हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे असं सत्ताधारीच म्हणत असताना त्यांचे आमदार हिंदू आक्रोश मोर्चा नेमका कुणाविरोधात काढतायत अशी टीकाही झाली होती. केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो आपण, एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह. संविधान बदलला हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही. आपल्याला लक्षात आलं की हे खोटं बोलताय पण ते पर्क्युलेट होत आहे. पुन्हा एकदा 400 पार कशासाठी पाहिजे होतं हे समोर आलेलं आहे. माझं तर असा आरोप या सरकारवर, विशेषतः गृहमंत्र्यावर, की ज्या गनिमाच्या प्रॉपर्टी आहे, निर्वासितांच्या प्रॉपर्टी आहे, ह्यासुद्धा सरकार स्वार्थी हेतूनं विकायचा सपाटा लावला. या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, आमच्या संभाजीनगरातसुद्धा अशा जमिनी विकलेल्या आहेत. पण 400 पार कशासाठी पाहिजे होतं हे हळूहळू समोर येतं आहे. म्हणजेच घटना बदलण्यासाठी पाहिजे होतं. 400 सीटा आल्या असत्या तर आम्ही हिंदू राष्ट्रच केलं असतं. याचा अर्थ निघतो की आम्ही संविधानच बदललं असतं, कारण का आपलं संविधान धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे यांच्या मनात काय होतं, 400 सीटानंतर जे आम्ही म्हणत होतो त्याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं. हिंदू धर्माचं संविधान म्हणजे मनुस्मृती आहे हे अनेक लोकांनी अनेक वर्ष सांगितलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत 400 पारच्या नाऱ्यावरून भाजपच्याच नेत्यांनी केलेली विधानं वादात सापडली होती. सरकार तो 272 को भी बन जाता है, लेकिन 272 की सरकार संविधान में संशोधन नहीं कर सकती. उसके लिए 2/3 बहुमत से अधिक चाहिए या नया संविधान बनाना. अब की बार 400 पार, ಈ ಬಾರಿ 400ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸೀಟನ್ನು ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ 400 ಯಾಕೆ?
ನಮಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಹುಮತ ಇದೆ, 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ. राज्यसभೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ, अल्प बहुमत. इसमें कई कठोर निर्णय लेने पड़ते हैं, उनके लिए हमें संवैधानिक बदलाव करने पड़ते हैं. अगर संविधान के अंदर हमें कोई बदलाव करना होता है तो आप में से कई लोग जानते हैं कि उसके लिए दोनों जो हमारे सदन है, लोकसभा और राज्यसभा, दोनों की उसके अंदर अमल चाहिए होती है. लोकसभा में आज भारतीय जनता पार्टी और एनडीए का प्रचंड बहुमत है, उसमें कोई कमी नहीं है, लेकिन राज्यसभा में आज भी हमारी मेजॉरिटी है. आता विधानसभा तोंडावर आहे. एकीकडे भाजप 400 पारच्या अपप्रचारावरून विरोधकांना दोषी धरत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच आमदार 400 पार मागचा हेतू काय होता हे जाहीर सभेतून सांगतायत. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता मेरे मित्रों. संजय भोईर, TV9 मराठी, भिवंडी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.